संजय जी, आज आपण रामनगर राम मंदिराची पाहणी केली आहे. स्थान हा निश्चित झाला आहे का रामरक्षा पठणसाठी? इथे आल्याबरोबर या मंदिराच्या प्रेमात मी पडलो. म्हणजे इथे जी सकारात्मक ऊर्जा आहे या मंदिरात आल्यावर ती मला जाणवते. आणि या मंदिराचे जे विश्वस्त आहेत रवी वाघमेरेजी, त्यांच्याशी चर्चा झाली आहे. ठीक आहे, वाघमेरे साहेब आले तर मी त्यांना म्हणालो की आल्याबरोबर मन प्रसन्न झालं या मंदिरात. आणि अशाच एका जागेच्या शोधामध्ये नागपुरामध्ये आम्ही ते इथे आल्यावरती आम्हाला असं वाटलं की उद्धवजींनी शिवसेना पक्षप्रमुखांनी इथे येऊनच त्यांच्या मनातल्या संकल्पना ज्या आहेत त्या पूर्ण केल्या पाहिजेत. आणि बहुतेक आम्ही हीच जागा कार्यक्रमासाठी निवडत आहोत. आणि रवी वाघमेरेजीने आम्हाला त्यावर पूर्ण सहकार्य करण्याचं वचन दिलं. रामाच्या साक्षीने ते रामभक्त, आम्ही रामभक्त किती त्याने सांगितलं. किती लोक येणार आहे, कितीची परवानगी मागितली, अपेक्षा? नेते जातच असतात ना. नेत्यांचं काय, नेत्यांचं जाणं येणं आयाराम गायराम सुरूच असतं देशभरामध्ये गेल्या काही काळापासून. त्याची चिंता करू नका. संजयजी, आपण एक शब्द वापरला की सकारात्मक ऊर्जा इथे मिळते. खरं तर देवेंद्रजी या मंदिराच्या आजीवन सदस्य आहे. बालपणापासून त्यांच्या वडिलांसोबत इथे येत होते. एक वेगळी एनर्जी त्यांनाही जाणवत. आपण पण बोललात असे. नक्कीच मी आल्यावरच मला इथे इतकं प्रसन्न वाटलं की असं वाटलं की जो काही शिवसेनेला इथे जो कार्यक्रम करायचा आहे तो इथेच केला पाहिजे. आता मी उद्धवजीशी बोलेन थोड्या वेळाने यावरती. तेजस्वी मूर्ती आहे बरं का, आणि मांडणी उत्तम आहे. महर्षी वाल्मिकींची सुद्धा त्यांनी तिथे स्थापना केलेली आहे. 18 तारखेला उद्धव ठाकरे येतील. आता इतर काही चर्चा सुरू आहेत पोलीस प्रशासनाशी, अन्य लोकांशी. पण हा काय राजकीय कार्यक्रम नाही. आम्ही सगळ्यांना निमंत्रित करू. ज्यांना ज्यांना इथे यायचं आहे त्यांनी इथे यावं अशी आमची भूमिका. म्हणजे एक सूचना मंदिर प्रशासनाकडनं एक सूचना सातत्याने येत होती की इथे रामरक्षा पठण मंदिरात करावी आणि आंदोलन इतर जे विचार राजकीय ते मंदिराच्या बाहेर. आंदोलन हा प्रकारच नाही आहे ना. शिवसेनेचे आंदोलनं फार वेगळ्या पद्धतीचे असतात, तुम्हाला माहिती आहे. आता रामाच्या दारामध्ये कुठलं आंदोलन? आम्ही अयोध्येत राम मंदिरासाठी केलेल्या आंदोलनामध्ये आम्ही सहभागी होतो. मी आरोपी आहे त्यातला आहे. CBIच्या कोर्टापुढे मी 10 वेळा हजर झालो आहे आरोपी म्हणून. त्याचे आंदोलन जेव्हा करायचं तेव्हा आम्ही केलेलं आहे आणि ते राजकीय आंदोलनच होतं. म्हणजे आता चाचपणी संपली म्हणायचं. याच मंदिरात येऊन सगळं रामरक्षा पठण होणार. इथेच करा. देवेंद्रजींना अंतर पण कमी पडेल, त्यामुळे जर ते देवेंद्रजी आले तर आम्ही त्यांच्यासाठी पायघड्या घालू.